विदर्भात पुढचे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागानं चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी केला आहे, तर नागपूर, भंडारा आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आला आहे। 29 ते 31 जुलै दरम्यान विदर्भासह उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। या काळामध्ये विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग देखील वाढण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसानं नागपूर शहराला चांगलंच झोडपलं। मंगळवारी अवघ्या 6 तासामध्ये 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या अतिवृष्टीमुळे सन हॉटेल, फ्लायओव्हर, नरेंद्र नगर, गिट्टी खदान, कन्नमवार नगर आणि मनीष नगरसह अनेक परिसरातील घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। त्याबरोबरच खामला भागामध्ये देखील असलेल्या सोमलवार शाळेबाहेर 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। दुसरीकडे नवजीवन कॉलनी, शांती निकेतन कॉलनी या परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरलंय। नागपूरच्या छत्रपती चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठलं, त्यामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान विदर्भामध्ये हवामान विभागानं पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। भारतीय हवामान विभागानं दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टीचे आदेश दिले। नागपुरातल्या सोमलवार शाळेत 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। पाणी साचल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची तारांबळ उडाली। विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली। सिमेंट काँक्रीटचं काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू असल्यामुळे शाळा परिसरात पाणी साचल्याचा आरोप पालकांनी केलाय। आता इथं सिस्टम आहे, त्या सिस्टमला दुरुस्त केलं पाहिजे। गेल्या 2 वर्षापासून काम सुरू आहे, अनबिलिव्हेबल की जो काम आहे, ह्या प्रशासनाने या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे। आधी काम होतं, काम गेल्या 2 वर्षापासून होत आहे, त्यांना कळायला पाहिजे। शाळेत 4000 विद्यार्थी आहे, 4 विद्यार्थ्यांचे आज बघा हाल कसे होत आहे। त्यांनी सिस्टम आता लवकरात लवकर हे रस्ता दुरुस्त केला पाहिजे। खूप त्रास आहे सर, खूप त्रास आहे। किती विद्यार्थी असतील आतमध्ये आता तर अर्धे गेले, अर्धे आहे अजून। ऑटो एकही निघू नाही शकत, कमीत कमी 80% ऑटो व्हॅनवर डिपेंड आहो मी। 80% ऑटो सगळे आतमध्ये आहे। किती विद्यार्थी आतमध्ये? 800-900 विद्यार्थी आहे। आता ती कशामुळे निर्माण झाली ते? हे काम नाही का किती वर्ष झालं, शाळेच्या आधी सुरू व्हायच्या आधी काम करायला पाहिजे, कामच नाही केलं त्यांनी, काहीच काम नाही केलं, पूर्ण खदून ठेवलं आहे। मुसळधार पावसामुळे नागपूरच्या पीडब्ल्यूडी विभागानं कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला नरेंद्र नगर अंडरपास पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। पाणी निचऱ्यासाठी केलेल्या सर्व उपाययोजना फेल ठरल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। अंडरपासमध्ये एक कारही पाण्यात अडकून बुडल्याची घटना घडलेली आहे, तर नियोजन आणि निधी खर्च करून देखील दरवर्षी हाच प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे। मुसळधार पावसामुळे नागपूरच्या स्वावलंबी नगरामध्ये एका घरात पाणी शिरल्यानं नागरिक अडकलेले होते। यावेळी मनपाच्या फायर टीमनं तातडीनं घटनास्थळी पोहोचून एका महिलेला खुर्चीवर बसवून सुरक्षितपणे बाहेर काढलं। शहरातील इतर अनेक भागांमधून देखील रेस्क्यूसाठी नागपूर मनपाला कॉल आले होते आणि त्यानुसार संबंधित भागामध्ये जाऊन रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं देखील अशक्य झालंय। या परिस्थितीत नागपूर महानगरपालिकेनं तातडीनं मदत कार्य सुरू केलं। शहरातील विविध भागांमधून नागरिकांकडून रेस्क्यूसाठी अनेक कॉल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेची पथकं घटनास्थळी दाखल झाली आणि अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। नागरिकांच्या बचावासाठी महानगरपालिकेकडून जेसीबीचा देखील वापर करण्यात येतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।